लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दुर्दैवी विमान अपघात मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या विमान अपघाताची सखोल चौकशी व्हावी या सगळ्या संदर्भातची मागणी जी आहे ती वेगवेगळ्या नेत्यांकडून होताना पाहायला मिळते. परंतु काल आमदार रोहित पवार यांनी एक पत्रकार परिषद घेऊन VSR कंपनीवरती गंभीर आरोप जे आहेत ते लावण्यात आलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि सदोष मनुष्यवधाचा गुन्हा जो आहे तो VSR कंपनीवरती लावण्यात यावा अशा पद्धतीची मागणी जी आहे ती रोहित पवार यांनी केलेली आहे. या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी मंत्री अनिल पाटील सर आहेत. अनिल पाटीलजी, काल रोहित पवारांनी एक मोठी पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेमध्ये अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघाताच्या संदर्भातले काही पुरावे त्यांनी दिले. या सगळ्या पुराव्यांमध्ये त्यांनी असं सांगितलंय की VSR कंपनीचा संपूर्ण हा निष्काळजीपणा आहे. या निष्काळजीपणामुळेच अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि जी कंपनी मेंटेनन्स करते VSR कंपनीच्या विमानाचं त्या कंपनीवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी ते करतात. नाही, आता रोहित पवारांनी काल जी पत्रकार परिषद घेऊन बरेचसे खुलासे केले, त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा महाराष्ट्रातल्या देशातल्या कुठल्याही राजकीय नेत्याची हीच भूमिका आहे की याची सखोल चौकशी झाली पाहिजे. आणि त्यांनी जे काही टेक्निकल मुद्दे त्या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत, महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या भोळ्या आमच्यासारख्या ग्रामीण भागातल्या जनतेला त्यांनी जे मुद्दे उपस्थित केलेले असतील विमानाच्या बाबतीत, कंपनीच्या बाबतीत, टायमिंगच्या बाबतीमध्ये, याच्याविषयी फार काही आमच्यासारख्याला नॉलेज नाही आहे. आमचा नेता गेलेला आहे याचं सर्वात मोठं दुःख आमच्यासारख्याला झालेलं आहे आणि त्याची चौकशी राईट ट्रॅकने झाली पाहिजे इथपर्यंत रोहित पवारांनी मांडलेली भूमिका याचं नक्की या देशातला किंवा या राज्यातला प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक पक्ष याचं समर्थन करेल. परंतु त्यांनी ह्या सगळ्या संदर्भाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी करताना देखील अनेक खुलासे जे आहेत ते त्यांनी सगळ्या आपल्या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून करताना पाहायला मिळाले. पूर्व विदर्भातला एक नेता आहे, त्या पूर्व विदर्भाच्या नेत्यांमुळे कुठेतरी अजित पवारांना उशीर झाला, त्यामुळे ते बाय रोड पुण्याला जाऊ शकले नाही आणि त्यांनी ऐन वेळेस विमान जे आहे ते बुक केलं अशा पद्धतीचं एक खुलासा जो आहे तो रोहित पवार यांनी केलेला आहे. खरं तर थेट त्यांचा जो हल्ला आहे, त्यांचा तो जो थेट रोख आहे तो प्रफुल्ल पटेल यांच्यावरती असताना पाहायला मिळतो. नाही, आत्ता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांच्या ह्या सगळ्या गोष्टीला आमचं कुठपर्यंत समर्थन की जोपर्यंत त्यांनी चौकशीची मागणी योग्य दिशेने नेण्यासाठी केलेले प्रयत्न, याचं कौतुक करावं तेवढं त्यांचं कमी की त्यांनी पूर्ण अभ्यास केला असेल आणि अभ्यास करूनच त्यांनी त्यांचं मत चौकशीला दिशा कोणत्या पद्धतीने दिली पाहिजे हे अतिशय उत्तम पद्धतीने मांडलं. आणि रोहित पवार हे अभ्यासून येते, पण त्याला कुठेतरी राजकीय झालर देऊन संभ्रम जर का महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्राच्या जनतेमध्ये निर्माण करायचा असेल तर ती काही योग्य बाब नाही. अजितदादा असं एक व्यक्तिमत्व होतं. पूर्व विदर्भ असेल, पश्चिम विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, उत्तर महाराष्ट्र असेल किंवा देशातला कुठलाही कानाकोपऱ्यातला कोणताही कितीही मोठा नेता असेल, ज्याला भेटायचं असेल त्याला ते भेटायचेच, ज्याला भेटायचं नसेल त्याला कोणीही भेटायचा आग्रह केला तरी त्याला ते भेटत नव्हते. आत्ता राहिला प्रश्न त्यांनी गाडीने प्रवास करायचा किंवा विमानाने प्रवास करायचा, हा सर्व जो विषय होता किंवा अधिकार होता किंवा त्यांची जी धडपड होती किंवा पोचण्याची जी त्यांना जी धडपड होती, हा सगळा निर्णय जो होता तो दादांनीच घेतलेला होता. आत्ता या सगळ्या याच्यामध्ये आपण कुठेतरी दिशा बदलवण्याचा जर का प्रयत्न केला आणि कुठेतरी आपण समजा जर का संभ्रम निर्माण करायचा प्रयत्न केला, आपल्या नेत्याची चौकशी एकीकडे राहील आणि त्याला राजकीय झालर कुठेतरी दिली जाईल. त्यामुळे अशा पद्धतीने न जाता आपण खरोखर दादांवर प्रेम करतात हे आम्हाला अनुभवायला आहे. आपला कुटुंबातला व्यक्ती गेलेला आहे, आमच्याही कुटुंबातलाच व्यक्ती गेलेला आहे, पण त्याला राजकीय झालर कुठली देऊ नये. राजकीय झालर दिल्यानंतर ह्या चौकशीला कुठेतरी आपण वेगळी दिशा देतो किंवा आपण त्या ठिकाणी वेगळ्या मार्गाने जातोय, तर ते करणार नाही अशी माझी अपेक्षा आहे. परंतु रोहित पवार सातत्यानं तुमच्या पक्षाचे जे बडे नेते आहेत प्रफुल्ल पटेल किंवा सुनील तटकरे यांचं नाव न घेता सातत्यानं टीका ते त्यांच्यावरती करताना पाहायला मिळतात. काल देखील त्यांनी पूर्व विदर्भातला नेता म्हणून असाच उल्लेख केलेला आहे. त्या पूर्व विदर्भाच्या नेत्यामुळेच खरं तर अजित पवारांना उशीर झाला, नाहीतर अजित पवार स्वतः मंगळवारची कॅबिनेट आटपून संध्याकाळी त्यांचे अपॉइंटमेंट्स घेऊन नंतर ते पुण्याला बाय रोड जाणार होते अशा पद्धतीने ते काल बोललेले होते. नाही, हे
त्यांना कदाचित त्याची किती माहिती याची मला कल्पना नाही, परंतु अशा स्वरूपाचे आरोप त्यांनी करू नये किंवा अशा पद्धतीने दिशा बदलवण्याची, चौकशीची दिशा बदलवण्याचे कामं त्यांनी करू नये. ते केले तर खऱ्या अर्थाने अजितदादांना आपल्याला आता आपला नेता गेलेला आहे, त्यात तो काही आमचा परत येणार नाही आहे. आता ह्याच दुःखातून आम्ही सावरत नाही तोपर्यंतच आपण दुसरंच काहीतरी वेगळं काढायचं आणि मग याने हे केलं आणि त्याने ते केलं आणि हा भेटायला येणार होता आणि तो भेटायला येणार होता. आता कोणाची अपॉइंटमेंट काही रोहित पवारांना विचारून काही अजितदादांनी फिक्स केली नसेल. भेटायचं असेल तर दादांनाच भेटायचं असेल, नसेल भेटायचं तर कोणालाच भेटत नव्हते. ते कधी कधी नॉट रिचेबल पण व्हायचे. त्यामुळे ह्या गोष्टीला काही अर्थ नाही आहे. आपण आरोप करताना किंवा आपण कोणत्या दिशेने जातोय, कोणत्या क्षणाला जातोय याचं भान मला वाटतं रोहित पवार ठेवतील. परंतु सातत्यानं पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष देखील सुनेत्रा पवार यांनीच व्हावं अशी लाखो पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे. परंतु राष्ट्रवादीमधल्या काही मोजक्या नेत्यांची अशा पद्धतीची इच्छा नाही आहे. अशा पद्धतीचं ट्विट देखील रोहित पवारांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. हे आरोप झाल्यानंतर सातत्यानं तुमच्या नेत्यांना कुठेतरी रोहित पवार लक्ष करताना पाहायला मिळतात. आता रोहित पवार आमच्या नेत्यांना कोणाला काय टार्गेट करताय त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही आणि त्यांनी काय बोलावं नाही बोलावं तो त्यांचा अधिकार आहे. येणाऱ्या काळात ते काय काय बोलणार आहेत याचासुद्धा आमच्यासारख्यांना किंवा आमच्या पक्षातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला अंदाज आहे. कारण शेवटी काही चर्चा घडायला पाहिजे होत्या, काही चर्चा घडल्या नाही आहेत, काही चर्चा घडण्याच्या मार्गावर असतील नसतील, या सगळ्या तर्कवितर्कतेमुळे कदाचित ते अशा स्वरूपाचे आरोप आणखी याच्यापेक्षा जास्त प्रमाणात करू शकतात. या गोष्टीचा अंदाज आमच्यासारख्याला नक्की आहे. परंतु आत्ता असं जर का कोणाला वाटत असेल की देशाचं नेतृत्व किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व कोणी केलं पाहिजे तर महाराष्ट्रातल्या कोणत्याही नेत्याचा आणि कोणत्याही कार्यकर्त्याची हीच भूमिका आहे. अगदी प्रफुल्ल पटेल साहेबांपासून, भुजबळ साहेबांपासून, तटकरे साहेबांपासून तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंत सुनेत्रा वहिनी ह्याच आमच्या नेत्या आहेत. हीच भूमिका सगळ्यांनी मांडलेली आहे. परंतु काल पत्रकार परिषद रोहित पवारांनी मुंबईत घेतली. आज पुन्हा रोहित पवार दिल्लीत दाखल झालेले आहेत. दिल्लीत देखील याच पद्धतीची पत्रकार परिषद जी आहे ती हिंदी आणि इंग्रजी भाषेतून ते घेताना पाहायला मिळणार आहेत आणि पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन त्यांचं असणार आहे. खरं तर VSR कंपनीचा हा सगळा हलगर्जीपणा आहे. VSR कंपनीमुळे आम्ही आपले काका गमावलेत, दादा गमावलेत, अशा पद्धतीचा भावनिक ते कुठेतरी संपूर्ण उल्लेख करताना पाहायला मिळतात. VSR कंपनी ही संपूर्ण दोषी आहे. तिने कुठेतरी निष्काळजीपणा या सगळ्या संदर्भात केलेला आहे. नाही, आता VSR कंपनीपासून तर त्यांनी केलेल्या आरोपांपर्यंत याचं पूर्ण समर्थन रोहित पवारांनी केलेल्या ऑब्जेक्शन जे घेतलेले असतील, त्यांनी जे निष्कर्ष काढलेले असतील किंवा त्यांनी जे काही मुद्दे काल उपस्थित केलेले याचं पूर्ण समर्थन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं त्यांना आहे आणि ती चौकशी सखोल झाली पाहिजे. केंद्रीय पातळीपासून तर केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांपासून तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा तीच भूमिका ठेवलेली आहे की याची सखोल चौकशी झाली पाहिजे. आमच्या पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा तोच आग्रह धरलेला आत्तापर्यंत आपल्याला अनुभवायला मिळालेला आहे, बघायला मिळाला आहे. आमचा सुद्धा तोच आग्रह आहे की याला कुठेतरी आपण निष्कर्षापर्यंत गेलं पाहिजे. विमानाचे ते काय रनवे वगैरे चेंज करणं, अमुक करणं, ढमुक करणं, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला काही कळत नाही. परंतु याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि दोषी समजा जर का कुठली कंपनी असेल, त्याच्यामध्ये कुठले कर्मचारी असतील किंवा कुठे हलगर्जीपणा झाला असेल, तो मात्र महाराष्ट्रातल्या जनतेला कळला पाहिजे आणि न्याय तर नक्की मिळाला पाहिजे. ह्या गोष्टीचं आमचं समर्थन आहे. ते भले मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन द्या, दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेऊन द्या, पण चौकशीला आमचं समर्थन असणार आहे. राजकीय रंग तिथं देऊ नये एवढाच त्यांना आमचा आग्रह असणार आहे. खरं तर राजकीय रंग देऊ नये तुम्ही म्हणतायत, परंतु जी कंपनी VSR कंपनी आहे, ज्या कंपनीचं विमान अजित पवारांनी वापरलेलं होतं, लार्जेट म्हणून जे विमान होतं, ते विमान पुढे देखील बुकिंग होतं. अर्थात अजित पवारांना मुंबई ते बारामतीपर्यंत विमान घेऊन जाणार होतं आणि बारामतीच्या नंतर सुद्धा देखील त्या विमानाची अनेक भाडी जी आहेत ती संपूर्ण भाडी होती. अर्थात ते विमान पटण्याला जाणार होतं. अशा पद्धतीनं एक खुलासा जो आहे तो काल रोहित पवारांनी दिला. त्यामुळेच विमानानं घाईगडबडीनं विमान जे आहे ते रनवे दिसत नसताना देखील बारामती एअरपोर्टवरती उतरवण्याचा प्रयत्न केला, कारण की त्यांना पुढचा देखील प्रवास करायचा होता. अशा पद्धतीचा दावा रोहित पवारांनी केला. त्यामुळे ह्याच्यामध्ये संपूर्ण हलगर्जीपणा जो आहे तो जो वैमानिक आहे त्याचा आहे आणि त्याचसोबतच विमान कंपनीचा आहे. अशा पद्धतीची देखील त्यांनी एक खुलासा केला आहे. नाही, त्यांनी ते मांडलेलं आहे ते वस्तुस्थिती
प्राथमिक आमच्यासारख्याला जेवढं कळतं त्याच्यानुसार ती वस्तुस्थिती कदाचित असू शकते किंवा त्या पायलटचा दोष असू शकतो, कंपनीचा हलगर्जीपणा असू शकतो, आणखी काही घाई असेल याचंही काहीतरी असू शकतं. या सगळ्या गोष्टी त्यांनी ज्या मांडलेल्या आहेत त्या कुठेतरी तथ्य त्याच्यामध्ये असू शकतं. परंतु ह्या सगळ्या टेक्निकल गोष्टी ज्या आहेत त्या आमच्यासारख्याला फार काही कळत नाही, त्याच्यावर मी काही बोलणार नाही. ते जे काही चौकशी ते मागणी करत असतील तर त्याला मात्र आमचं समर्थन असेल. परंतु काल रोहित पवारांनी स्वतःच्या पत्रकार परिषदेत असा देखील दावा केला की अजित पवार गेल्या काही महिन्यांपासून सावध भूमिकेमध्ये होते. खरं तर काचेच्या बाटलीमधून अजित पवार पाणी पित होते. पूर्वी प्लास्टिकच्या बॉटलमधनं अजित पवार पाणी पियायचे, तर आता काचेच्या बॉटलमधून अजित पवार पाणी प्यायचे. मला एकदा दोनदा भेटले तर त्यांनी काळजी घे किंवा विमानाच्या संदर्भात, हेलिकॉप्टरच्या संदर्भात त्यांनी माझ्याशी चर्चा केलेली होती. अशा पद्धतीचा दावा त्यांनी काल पत्रकार परिषदेत केलेला असल्याचं पाहायला मिळतं. नाही, कदाचित ते रोहित पवार साहेबांना पहिल्यांदाच जाणवलं असेल, पण आम्ही ज्या दिवसापासून अजितदादांना जवळून बघतो आहोत, राज्यातले अनेक नेते त्यांना जवळून बघतायत, स्वतः पवार कुटुंबातले प्रत्येक व्यक्ती त्यांना जवळून बघते, तर ते स्वतःच्या जीवाची काळजी प्रचंड मोठ्या प्रमाणावर घ्यायचे. सर्वसामान्य कार्यकर्ता जरी आला तरीसुद्धा त्याने कसं वागलं पाहिजे, कसं चाललं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे, स्वच्छतेच्या बाबतीत असेल आणि स्वतःच्या जीवाची पर्वा आपण कितपत केली पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा सल्ला ते वर्षानुवर्ष प्रत्येकाला देत आहेत. आत्ता काचेच्या बाटलीत पाणी प्यायचं किंवा प्लास्टिकच्या बाटलीत पाणी प्यायचं या सगळ्या गोष्टी आत्ता काही त्याला तथ्यहीन मला तरी वाटतंय. ते स्वतःच्या जीवाची काळजी घ्यायची आणि इतरांनाही ती काळजी घ्यायला लावायची. आणि तो सल्ला फक्त रोहित पवारांनाच त्यांनी दिला आहे असं मला वाटत नाही. ते राज्यातल्या प्रत्येक व्यक्तीला तो सल्ला द्यायचे. खरं तर सुनेत्रा पवार यांचा शपथविधी जो आहे तो खरं तर घाई गडबडीने झालेला आहे, अशा पद्धतीचा दावा जो आहे तो रोहित पवार करताना पाहायला मिळतो. नाही, ते त्यांचं वैयक्तिक मत आहे किंवा त्यांनी त्यांच्या मनात काय असेल ते त्यांचं माहिती. आता सुनेत्रा वहिनींचा 10 दिवसानंतरही समजा जर का शपथविधी झाला असता तर तो लवकर का झाला, मग महिन्याभरानंतर झाला असता तरी तो लवकर का झाला, मग वर्षपूर्ती झाल्यानंतर केला असता तरी त्याच्या आधी केला असता तरीसुद्धा तो लवकरच झाला असता. आता या सगळ्या गोष्टी पडद्याआड आहेत. त्यांनी जबाबदारी स्वीकारलेली आहे. महाराष्ट्रातले लाखो कार्यकर्ते त्यांच्यावरती अवलंबून आहे. शेवटी अजितदादांनी ज्या कार्यकर्त्यांना महाराष्ट्रातल्या वाढवलेलं असेल, ज्या नेत्यांना या ठिकाणी त्यांनी पाठबळ दिलेलं होतं आत्तापर्यंत, त्यांच्या पाठीमागे सुनेत्रा वहिनीने आपल्या छातीवर दगड ठेवून परत ती जबाबदारी स्वीकारून दादांच्याच पावलावर पाऊल ठेवून पुढे चालण्याचं त्यांनी मार्गक्रम स्वीकारलेला आहे. आता त्याच्यामध्ये लवकर झाला, उशिरा झाला, नंतर झाला, काही कोणाला बोलण्याचा त्याच्यामध्ये संबंध येत नाही. आता कुठेतरी मनाला ठेच बसली असेल म्हणून लवकर झाला वगैरे आता ते बोलायला लागलेले आहेत. आता ह्या सगळ्या गोष्टी अजून काही दिवसानंतर आम्ही सुद्धा त्याचे खुलासे देऊ. खरं तर पण पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार यावरती वारंवार प्रश्नचिन्ह आहे. अनेक आमदारांनी सुनेत्रा पवार ह्याच खरं तर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष व्हाव्या अशी मागणी केलेली आहे. परंतु ज्यावेळेस तुमचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याशी या सगळ्या संदर्भात प्रश्न विचारले गेले तर त्यांचं मत आहे की आम्ही हा सामूहिक निर्णय करू आणि सामूहिक निर्णयानंतर जे काही मत येईल त्याला आम्ही दुजोरा देऊ, अशा पद्धतीचं मत जे आहे ते सुनील तटकरे उपस्थित करताना पाहायला मिळतं. नाही, असं काही कुठले मी मत सुनील तटकरे साहेबांचंही काही कुठे बघितलेलं नाही, ना प्रफुल्ल पटेल साहेबांचं बघितलं, ना भुजबळ साहेबांचं बघितलं. राष्ट्रीय अध्यक्ष हा एक मतानेच कुठेतरी आपली जी राष्ट्रीय कार्यकारिणी राहील त्या राष्ट्रीय कार्यकारिणीसमोर येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला सगळ्यांना सगळं ते बघायला मिळणारच आहे. आणि सुनेत्रा वहिनीच या राष्ट्रीय अध्यक्ष होतील असा मला आत्मविश्वास आहे. खरं तर तुम्ही म्हणतायत सुनेत्रा वहिनी राष्ट्रीय अध्यक्ष होतील, परंतु काल ज्या पद्धतीने रोहित पवारांनी संपूर्ण अपघाताची चौकशी व्हावी या सगळ्या संदर्भातली पत्रकार परिषद घेतली. अमोल मिटकरी तुमचे पक्षाचे आमदार आहेत, ते सुद्धा काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले. काल त्यांनी देखील उच्चस्तरीय या विमान अपघाताची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली. जवळपास आता विमान अपघात लोटून जवळपास 12-13 दिवस होत चाललेले आहेत, परंतु अद्याप देखील ब्लॅक बॉक्स सापडला आहे. त्याच्यामधलं शेवटचं काही कन्व्हर्जेशन असेल विमान किंवा वैमानिक किंवा ATCचं, त्या सगळ्या संदर्भातची माहिती जी आहे, चौकशी जी आहे ती समोर येताना पाहायला मिळत नाही आहे. उपमुख्यमंत्र्यांचं निधन होतं तरी देखील एवढा हलगर्जीपणा या विमान अपघाताच्या चौकशीच्या संदर्भात का केला जातोय, अशा संदर्भातले सगळे प्रश्न उपस्थित होतात. सरकार महायुतीचं आहे तरी देखील कुठेतरी विलंब लावतोय का? नाही, आतापर्यंत देशामध्ये जेवढे अपघात झालेले असतील किंवा देशामध्ये समजा जे विमान अपघात आपल्याला बघायला मिळालेले असतील
त्याच्या चौकशीसाठी किती मोठा नेता समजा जर का अपघातामध्ये गेला असेल तर त्याला किती कालावधी लागतो, काय लागतो, हे सगळं निदान देशातल्या जनतेला त्याचा अंदाज आहे. अचूक चौकशी झाली पाहिजे. जो काही त्याच्यामधनं आपल्याला निदर्शनात आणणारे जे काही भविष्यामध्ये जे काही घडलेलं असेल ते निदर्शनात आणण्याकरता ते परिपूर्ण असलं पाहिजे, अचूक झालं पाहिजे. ब्लॅक बॉक्समधनं माहिती किती वेळात कलेक्ट होते, बाकीच्या अजून टेक्निकल गोष्टी असतात, त्याला किती दिवस लागू शकतात, यापेक्षा घडलं काय ते एक्झॅक्ट लोकांना कळलं पाहिजे. काहीतरी घाईगडबडीमध्ये आपण समजा जर का शासनाच्या माध्यमातून किंवा चौकशी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून घाईगडबडीमध्ये काहीतरी दिलं गेलं आणि मग त्याच्यानंतर अजून काहीतरी वेगळंच आपण काढायचं, त्याच्यापेक्षा अचूक झालं पाहिजे. त्याला कालावधी किती लागतो याचा मला काही अंदाज नाही आहे. खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी मंत्री आणि नेते आहेत अनिल पाटील. त्यांनी आपल्याशी बोलताना सांगितलं की अजित पवार यांच्या विमान अपघाताचा संपूर्ण चौकशी जी आहे ती निष्पक्षपणे झाली पाहिजे अशी मागणी देखील आमची आहे. काल रोहित पवारांनी जी मागणी केली ती अत्यंत योग्य आहे, परंतु कुठेतरी मुद्द्याला भरकटवणारे अनेक मुद्दे जे आहेत ते रोहित पवारांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये आणले. तसे न करता त्यांनी फक्त चौकशीच्या संदर्भात त्यांनी बोलावं. त्या सगळ्या चौकशीच्या संदर्भाला आमचा देखील पाठिंबा आहे. प्रत्येक अजित पवारांवरती प्रेम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचा या चौकशीच्या संदर्भात पाठिंबा असेल, अशा पद्धतीचं मत जे आहे ते अनिल पाटील यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलंय. व्हिडिओ जर्नलिस्ट आदिल शेखसह अक्षय वंकणी, TV9 मराठी, मुंबई. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.